तर बघा आता हे तुम्ही बघू शकता, हे टर्की आहे. यांचं वैशिष्ट्य काय असतं तुझं टर्की आता समजा एखादा फार्म आला तर तिथे साप, किडे, मुंगूस वगैरेचं प्रमाण जास्त असतं. मग समजा साप आला, कोंबड्यांमुळे अंड्यांमुळे साप येतो, तर हे काय करतं, जमिनीतून व्हायब्रेशन सोडतं. ओके मग ते साप तेवढ्या एरियामध्ये येत नाही. ओके आता हे जे ओरडते ते तसं ते आपल्याला ते जाणवत नाही, पण जे छोटे प्राणी आहेत जसं साप, तसं मंगूस, त्यांना जाणवतं. आणि याचं वेट किती असतं म्हणजे? वेट साधारण तरी 8 ते 9 किलो. अरे बापरे. आणि जर हा पक्षी विकण्यासाठी असतो आपल्याकडे, फक्त आपण शो साठी ठेवलेलं आहे. बघा हा पक्षी इतका सुंदर दिसतोय दिसायला सुद्धा. आणि या फळाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की आजूबाजूला जर कोणी साप येत असेल किंवा बाकीच्या छोट्या पक्ष्यांसाठी जर ते घातक असेल त्यांच्यासाठी ते इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यात म्हणजे आपल्याला किती नवीन माहिती भेटत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही विचार करा. तुमचेही काही प्रश्न टाका, तुम्हाला सगळेच प्रश्नांची उत्तर सुद्धा या